नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आहे. आपल्या आवडत्या YouTube चॅनलवर मी आपला मित्र हरदेसर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपला भाग आय थिंक नव्हता 6वा भाग असावा, राज्य राखीव पोलीस बल म्हणजे SRPFच्या संदर्भातला आता व्हिडिओ. पुढचा व्हिडिओ जो असणार आहे तो SC ST आणि VGA संदर्भातला असणार आहे. क्षमा असावी कारण की तो थोडा उशीर झाला, परंतु डेट वाढल्यामुळे मी थोडासा उशीर केला त्याला. आणि त्याच्यानंतरचा चालकचा व्हिडिओ असणार. आपल्या चालकला कुठं फॉर्म भरणं शक्य राहणार आहे चालकच्या विद्यार्थ्यांना. आणि शेवटचा बॅट्समनचा असणार आहे. फॉर्म भरायला घाई करू नका, अजून 15 ते 20 दिवस आपल्या हातामध्ये आहे, त्याच्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. सगळं व्यवस्थित होईल आणि व्यवस्थितरित्या होईल. आज आपण आता राज्य राखीव पोलीस बल गटाबद्दल पाहणार आहे. मात्र मी राज्य राखीव पोलीस बल गटाबद्दल मी का इथून पाठीमागचे सगळे भाग मी बोर्डवरती घेतले होते, तुम्हाला पाहिलं असेल. पूर्ण जागा काढल्या होत्या बाजूला. SC ला किती, ST ला किती, OBC ला किती, NTC ला किती, VGA ला किती, OBC ला किती, ओपन ला किती, सगळं बाजूला काढलं होतं. पण आज काढलं नाही, याचं कारण पण मी तुम्हाला तसं सांगणार आहे. आणि सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. करा बरं लवकर सबस्क्राईब. ओके केलं ना? हा, मग एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, माझा नंबर तर ठीक आहे, माहितीच आहे, परंतु मी आज जे सांगणार आहे SRPFचे जे 19 घटक आहे त्या घटकांबद्दल माहिती देणार आहे. मी त्याचा सेपरेटली व्हिडिओ काढणार म्हणून त्याचं पण कारण तुम्हाला व्हिडिओमधून समजून जाईल. ओके ठीक आहे, चला जास्त उशीर न करता मी आपल्या आजच्या लेक्चरला सुरुवात करतोय. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी भाग हा आपला 5वा 6वा भाग असेल. त्याला आपण आता या ठिकाणी काय करूया, सुरुवात करतोय. ओके बघा, जाहिरातीकडे जातोय. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर जाहिरात दिसतीये, पूर्णपणे जागा दिसत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता राज्य राखीव बल गट. तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी, नव्याने पोलीस भरतीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी 97 66 85 36 75 या आपल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करा. व्हॉट्सअपला SMS करा, जेणेकरून रोजचे अपडेट करेल. कॉल करू नका, ओनली व्हॉट्सअप SMS करा. ठीक आहे, चला पुढे बघा. 1/1/2022 ते 31/12 कालवशास्त्र पोलीस शिपाई संवर्ग पदांची माहिती म्हणजे SRPFचे हे जे घटक आहे, घटकांच्या जागा तुमच्या समोर, तुम्ही सगळ्या घटकांच्या जागा समोर पाहू शकता. आता या ठिकाणी जर विचार केला तर सर्वाधिक जागा आहेत. सर्वाधिक जागा मित्रांनो 4349 म्हणजे सगळ्यात मोठी या ठिकाणी भरती होते SRPFची. आता मोठ्या जागांचा जर विचार केला तर तुम्ही पाहू शकता पुणे 1 आणि पुणे 2 ला जागा जास्त आहेत. त्याच्यानंतर मुंबईला बलगट 8 ला चांगल्या जागा आहेत. त्याच्यानंतर बलगट 11 ला नवी मुंबईला पण चांगल्या जागा आहेत. म्हणजे हे मोठाले जागेंचे जे आहेत घटक, हे तुम्ही सगळे घटक निवडू शकता. आता मी ह्या संदर्भात तुम्हाला प्रत्येकाला कॅटेगरी वाईज वगैरे सांगणार नाही, कारण की जागा 4000 प्लस असल्यामुळे सर्वांना जागा मोठ्या प्रमाणात आहे. तरी मी थोडक्यात सांगतो, ओपन OBC ला कुठं काय वगैरे SC ST संदर्भात सांगतो. मात्र या लक्षात ठेवा, हे व्हिडिओच्या ज्या शेवटची जाहिरात आपण पाहणार आहे कुसडगावची, त्यावेळेस मी तुम्हाला प्रॉपरली सांगेन का कोणत्या कॅटेगरीला कोणत्या ठिकाणी जाणं ठीक राहील, किंवा कोणत्या कॅटेगरीला कोणत्या ठिकाणी जाणं किंवा फॉर्म भरणं ठीक राहील. पहिली गोष्ट ही क्लिअर करण्यापूर्वी अजून एक गोष्ट क्लिअर करतो. प्रॉब्लेम असा आहे विद्यार्थी मित्रांनो की बाळांनो, एक लक्षात ठेवा, जागा सगळीकडेच चांगल्या आहे. सगळीकडे 250च्या ॲव्हरेजने, 250च्या 200 250 300 सरासरीने जागा सगळी असल्यामुळं तुम्ही कुठेही चांगला फॉर्म भरू शकता, कुठेही फॉर्म भरा. कारण तुम्हाला लक्षात ठेवा, SRPFच्या ग्राउंडला आपण जर गेलो तर बाळा तुला 3च मार्कामध्ये घ्यायचे. पहिला म्हणजे 97, दुसरा म्हणजे 95 आणि लईच वेळ आली तर 93. ह्या 3च अंकामध्ये तुला मार्क घेणे. 100 घेतले तर काही अडचण नाही बरं का, 100 घेतलं तर काही अडचण नाही. पण हे 97 95 किंवा 93 ह्या 3च अंकामध्ये तुला ग्राउंड घेणं गरजेचं आहे, तरच तू क्वालिफाय होतोय. SRPFला 88 85 84 82 मार्क घेऊन कुठलाही विद्यार्थी त्या ठिकाणी क्वालिफाय होणार नाही, याची पहिल्यांदा नोंद घ्या. त्याच्यानंतर पेपरला सुद्धा तुला 85 प्लसच मार्क पाडायचे. तू 95चं जरी ग्राउंड घेतलं तरी तुझं 80 मार्कावरती कुठेही काम होणार नाही, किंवा 75 मार्कावरती कुठं काम होणार नाही. त्याच्यामुळे जागा दौंड असन, धुळे असन, तुम्ही पाहू शकता ना, मुंबई असन, अमरावतीला सुद्धा 218 जागा, इव्हन सोलापूरला 240 जागा. म्हणजे या वर्षीची SRPFची भरती जी आहे ही मोठ्या प्रमाणावर भरती आलेली आहे. गडचिरोली 169, औरंगाबादला 173, गोंदियाला 133, कोल्हापूर 182, चंद्रपूर 225, उदेगाव अकोल्याला 86 आणि आपला हातनूर जळगाव कुसडगावला या बारेनं बाकी कमी जागा आल्या, कारण पाठीमागच्या कुसडगावची मोठी भरती होती, त्याच्यामुळे ह्या वेळेस कुसडगावला कमी जागा आल्या. बरोबर. मग आता अमरावतीला 218 आहे, धुळ्याला 173 आहे, दौंडला 230 आहे, नागपूरला 242. आता सपोज दौंडचा मुलगा आहे एखादा किंवा पुण्याचा मुलगा आहे, तो म्हणा सर मी पुण्याचा आहे परंतु माझा कॅटेगरीला इकडे जागा मी जाऊ. अरे बाबा, तुला दौंडला 230 जागा आहे पुण्यामध्ये असताना तू कशाला नागपूरला 242 जागेवर चालला, 10-12 जागेचा विचार करतो. म्हणजे हा एक त्या ठिकाणी फंडा आहे. जातोय आपण महत्वाच्या विषयाकडे. पहिली जाहिरातीकडे जातो आपण. जालना सशस्त्र बलगट जालन्याचा विचार करतोय. तुम्ही पाहू शकता जालन्याला टोटल 248 जागापैकी 40 जागा ओपनला आहे आणि इमावाला 30 जागा आहे. ACBC 15-15,
आणि म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ईडब्ल्यूएसचा विद्यार्थी हा 45 जागेसाठी पात्र आहे, एसीबीसीचा 45 जागेसाठी पात्र आहे, ओबीसीचा 70 जागेसाठी पात्र आहे. हा लक्षात जालन्याला ओबीसी साठी 70 जागा आहे, एसीबीसीचा 44 जागेसाठी पात्र आहे किंवा एससीचा 57 जागेसाठी पात्र आहे आणि अज विज अ भज ब भजक भजड विमाप्र या कॅटेगरीला सगळीकडे ह्याच रेंजमध्ये जागा आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ओपनच्या जागा ज्या ठिकाणी जास्त असतील तो एक विचार करून आपल्या जागेचा एक समांतर एक तोल साधून तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. म्हणजे या ठिकाणी ओबीसी वाल्याला फॉर्म भरायला बेस्ट आहे सगळ्यात. ओबीसी ईडब्ल्यूएस एसीबीसी आणि आजा यांना हा घटक ठीक राहील. त्याच्यानंतर पुढच्या घटकाकडे जातो आपण तो म्हणजे पुण्याचा जर विचार केला तर तुम्ही पाहू शकता खुल्याला 82 जागा आहे बाळांनो या ठिकाणी, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएसला 17 जागा आहे, इमावाला या ठिकाणी जागा बाकी. म्हणजे ओपनला 82 जागेच्या तुलनेत इमावाला फक्त 9 जागा आहे, म्हणजे काहीच जागा त्या ठिकाणी इमावाला आलेल्या नाहीत, लक्षात ठेवा. म्हणजे इथं तुम्ही ओपनचाच खेळाडू, इथं तुम्ही ओपनच्याच दृष्टीनं फॉर्म टाकू शकता, इथं कॅटेगरीनुसार जाऊ नका. इथं कॅटेगरीनुसार जाऊ शकतात एससी आणि एसटी वाले. एससी आणि एसटी वाले यांना पुणे बलगट 1 ओके या ठिकाणी तुम्हाला बेस्ट आहे जायला. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे पुणे 2ला 362 जागा आहे, ओपनला 81 जागा आहे आणि इमावाला 35 आहे. म्हणजे 8 आणि 3 11 110 115 116 जागा आहे. ओबीसीचा कॅन्डिडेट डोळे झाकून बिंदास या ठिकाणी रिस्क घेऊ शकतो, काहीच अडचण नाही. आणि एससी कॅटेगरीचा बाकीच्यांना या ठिकाणी जागा कमी आहे. ईडब्ल्यूएस आणि एसीबीसीच्यानी घेतली तरी अडचण नाही, कारण का ओपनला समोर जागा जास्त प्रमाणात आहे. पुढे जातो आपण नागपूरचा जर विचार केला तर नागपूरला इमावाला 36 आणि खुल्याला 33. म्हणजे नागपूर हा ओबीसी कॅटेगरीसाठी बेस्ट जिल्हा ठरणार आहे, कारण सगळ्यात जास्त जागा नागपूरला ओबीसीला आहे. म्हणजे ओपनपेक्षा जास्त जागा नागपूरला ओबीसीला या ठिकाणी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुम्ही नागपूरचा विचार करू शकता, काही अडचण नाही. लक्षामध्ये मात्र शिकवतो तिकडच्या विद्यार्थ्यांनी केला तर तो बेटर राहील, कारण का जिल्ह्याविषयीचे जे प्रश्न आहे ते तुम्हाला ठीक राहतील. दौंडचा विचार करतो मी आता. दौंडला ओबीसीला 27 जागा आणि ओपनला 37 जागा. म्हणजे 37 आणि 27 7 आणि 7 14 हात चाल 1 3 आणि 2 5 आणि 1 6 64 जागा या ठिकाणी मित्रांनो. किती 64 खूप जागा आहेत. त्याच्यानंतर ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी जर विचार केला तर 15 जागा आहेत. म्हणजे 30 आणि 15 45 आणि 7 52 जागा या ठिकाणी आहे. म्हणजे हा जो घटक आहे इमावाला एसीबीसीला ईडब्ल्यूएसला खुल्याला त्याचबरोबर एससीला सगळ्या घटकांसाठी बेस्ट आहे. मग तुम्ही म्हणता आम्हाला नाही का, तुम्ही पण भरू शकता. आलं लक्षामध्ये ठीक आहे. पुढे घटक जातो धुळ्याकडे. आता धुळ्याच्या बाबतीत पाहिजे झालं, धुळ्याला 173 जागा आहे, पण धुळ्याचा कट ऑफ पण त्या क्वालिटीचा राहतो, लक्षात ठेवा. धुळ्याला इमावाला 15 जागा आहे, बिंदास इमावाला इथं डेअरिंग करू शकतो. आणि एसटीला 31 जागा आहे. म्हणजे विचार करा किती जागा आल्या धुळ्याला, कोणत्या कॅटेगरी जागा इथं. ओपनच्या विद्यार्थ्यांनी ओपनचा विचार करून जायचंच नाही या ठिकाणी, लक्षात ठेवा. ओपनच्या 8 जागेचा विचार करून जायचं नाही या ठिकाणी. जाताना तुम्हाला पूर्णपणे प्रॉपरली आपल्या कॅटेगरीच्या जागांचा विचार करून जायचं. भजब आसन भजक भजड विजा अज आजा काय असेल ते सगळं त्या जागांचा विचार करून तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरायचा. आलं लक्षामध्ये, कारण की तुम्हाला ओपनला या ठिकाणी जास्त प्रमाणात जागा नाही. आलं लक्षामध्ये. इथं ओबीसी वाला आणि एक सगळ्यात मस्त आहे एसटी कॅटेगरीवाल्याने या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक जायचं आहे. शक्यतो तिकडचीच मुलं तिथं फॉर्म भरणार आहे, कारण तिथं एसटी समाजाचा प्रवर्ग जास्त आहे. त्यानंतर दौंड 7ला 224 जागा आहे, खुल्याला 44 आणि इमावाला 30, ईडब्ल्यूएस 14 एसीबीसीला जागाच नाही वाटतं इथं. एसीबीसीला जागाच नाही टाकली यांनी, एसीबीसी प्रवर्गच दिला नाही यांनी. बदलन बरं इथं जागा वेगळा वाढू शकतात, कदाचित सांगता येत नाही. एसीबीसी जागा वेगळा वाढू शकतात. आलं लक्षामध्ये. इथं पण तुम्ही फॉर्म भरणं ठीक राहील तुम्हाला. एससीला ठीक राहील, ओबीसीला ठीक राहील, ओपनला ठीक राहील, ईडब्ल्यूएसला सुद्धा त्या ठिकाणी ठीक राहील, भजक सुद्धा ठीक राहू शकतं. विजा अचं काय विजय जे आहे विजय त्याला जागा कमी असतात थोड्यासा, लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मुंबई. सर्वाधिक जागा हायेस्ट जागा या ठिकाणी. आणि याचा विचार केला तर या ठिकाणी खुल्याला 79, ओबीसीला 53, एसीबीसी 29, ईडब्ल्यूएस आणि म्हणजे या ठिकाणी सर्वाधिक बेस्ट ठरणार आहे का ओपन, ईडब्ल्यूएस, एसीबीसी, ओबीसी, एससी आणि एसटी ह्या कॅटेगरीच्या मुलांसाठी मुंबईचं गोरेगाव बलगट क्रमांक 8 हा बेस्ट ठरणार आहे. नवी मुंबई. आलं लक्षामध्ये, हा बेस्ट राहणार आहे. कोणत्या कॅटेगरीसाठी इमावा, एसीबीसी, ईडब्ल्यूएस, एससी, एसटी आणि ओपन तर सगळ्यांसाठीच काही विषय नाही. ओके हा त्यांसाठी बेस्ट आहे. मग तुम्ही एखादा म्हणा सर मी इथं भजक आहे एनटीसी आहे माझ्या 10 जागा आहे आणि त्या 79 10 89 होता मी जाऊ का नको.
तुझा विचार त्या पुढच्या 79 सोबत होणार, म्हणजे तू सुद्धा त्या ठिकाणी जाऊ शकतो, काय अडचण नाही. ओके. त्याच्यानंतर पुढच्या गोष्ट अमरावती. ठीक आहे, अमरावतीला 218 तुम्ही पाहून घ्या, अमरावतीचं काय नाही विषय, म्हणजे अमरावतीला तुम्ही फॉर्म भरलेले असणार ते सगळ्या विद्यार्थ्यांनी आता बऱ्यापैकी या ठिकाणी फॉर्म भरले. आता सोलापूरचा विचार जर केला, 240 जागा आहे, 55 ओपनला जागा आहे, 31 जागा ओबीसीला आहे, म्हणजे सोलापूर ओबीसीला बेस्ट आहे, एससीबीसीला बेस्ट आहे, ईडब्ल्यूएसला पण बेस्ट आहे, एससीला पण बेस्ट आहे. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढच्या घटकाकडे जातो आपण. पुढचा घटक आहे 11 नवी मुंबई, 344 जागा आहे. या ठिकाणी फक्त आणि फक्त बेस्ट ठरण ना ते एससी, ओबीसी, एससीबीसी, खुला आणि ईडब्ल्यूएस. त्याच्यात सगळ्यात बेस्ट आहे ओबीसी आणि एससी, हे सगळ्यात बेस्ट ठरणार आहे नवी मुंबईला. आलं लक्षामध्ये. सगळ्यांनी फॉर्म भरायचा. गट क्रमांक 12 पाहू शकता तुम्ही, हिंगोलीचा हा गट क्रमांक आहे. ठीक आहे, मापात आहे जागा, काही विषय नाही, फॉर्म भरून द्या, काय अडचण नाही. फॉर्मला इथं काय अडचण नाही, फॉर्म भरू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. ओके. विसोरा गडचिरोलीचा तर काही विषय येत नाही, बाकीचं काही नाही. गडचिरोलीला तुम्हाला ज्यांना भरायचं ते भरू शकता. ॲक्च्युली गडचिरोलीला पोलिसला भरतात नाही, या सरपंच भारतीय असावं कदाचित, नक्की मला माहीत नाही, पण येत असावं. त्याच्यानंतर अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, चला. गोंदियाला 133 जागा आहे, भरू शकता तुम्ही, गोंदियाचा पण फॉर्म भरू शकता, काही अडचण नाही. म्हणजे तिकडचे मुलं आपापल्या रिस्कवरती तुम्ही भरू शकता. कोल्हापूरला 182 जागा आहे, ओबीसीला 20, हे 27, 47 हायेस्ट आहे, आणि हे बाकी 10 म्हणजे 37 आणि ह्या 15. एससी कॅटेगरीला जास्त जागा आलेल्या बघा ह्या बारीने सगळीकडे. याच्यामध्ये गोंदिया नॉर्मल जागा आहे, काही विषय नाही, गोंदियाचा पण. त्याच्यानंतर चंद्रपूरचा पण काय नाही, चंद्रपूर पण 169, म्हणजे ठीक आहे, काय जास्त जागा नाही चंद्रपूरला. त्याच्यानंतर चंद्रपूर नंतर आता भारत, नागपूर, कॅटोल, अमरावती. ओके. पुरुष अमरावतीला काही 61 जागा आहे, काही विषय नाही, थोड्या जागा आहे. कुसळगावला 83 जागा आहेत फक्त. कुसळगावला रिस्क घेऊ शकता, कुसळगावला रिस्क राहील, कुसळगावला फॉर्म भरायचं म्हणलं तर रिस्क राहील. ठीक आहे, चालतंय मित्रांनो. अशा पद्धतीने आपण तुम्हाला संपूर्ण जागा या ठिकाणी दाखवल्या होत्या, संपूर्ण पद्धतीने जागा दाखवल्या का कुठे कुठे कोणत्या ठिकाणी तुम्हाला SRPFला फॉर्म भरणं बेस्ट आहे, कोणत्या ठिकाणी नाही राहणार ते पण माझ्या पद्धतीने जेवढं मला माहीत होतं, जेवढं मला सांगते तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या ठिकाणी मला तुम्हाला सांगायला आवडेल का तुम्ही आता तुमच्या पद्धतीने कुठं भरायचा आणि काय भरायचं तुमच्या पद्धतीने तुमच्या ग्राउंडवरती, तुमच्या लेखीवरती तुम्ही ठरवा. मात्र मला जे बेस्ट वाटत होते ते घटक मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेले आहेत. आलं लक्षामध्ये. लवकरच परत पुढचा व्हिडिओमध्ये येतो आपण, चालकचा व्हिडिओ घेऊन येणार लवकरच. उद्याच्याला चालकचा व्हिडिओ असेल, त्याच्यानंतर SC STचा व्हिडिओ, असे 2-3 व्हिडिओ उद्याच्याला आपल्याला येऊन जातील. काळजी करायचं कुठल्या प्रकारचं काही कारण नाही. ओके. ठीक आहे मित्रांनो, चालते. कुठल्याही प्रकारे लोड घेऊ नका, काय नका. आपण तुमच्यासोबत सदैव आहेतच, इथून पुढं पण राहणार आहे, त्यामुळे काही अडचण नाही. आणि अशी जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तुम्ही तर मित्रांनो, गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, VB सर गुरुकुल अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, मिशन खाकी बॅच 1, आधी विषय खाकीचा, नंतर विषय बाकीचा, ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, विक्रम बोंद्रे सर आणि यांची संपूर्ण टीम या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे. 1 वर्षाचा कालावधी, अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस आहे. किती वेळा लेक्चर तुम्ही पाहू शकता, काहीच अडचण नाही. लेक्चर किती वेळा पाहू शकता. 500 रुपये म्हणजे 50% डिस्काउंटमध्ये, म्हणजे 500 रुपये, 1000 रुपयाची फक्त 500 रुपये तुम्हाला भेटणार आहे. आणि वर्षभर व्हॅलिडिटी असणारी, टॉप एज्युकेटर असणारी, किती वेळा लेक्चर पाहू शकणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1. मग काळजी कसली करता येईल, लगेच जा आणि मिशन खाकी बॅचला प्रवेश घ्या मित्रांनो. घ्यायचा कसा तर VB सर गुरुकुल अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी जाऊन प्ले स्टोरवरून जाऊन घ्या. त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण दिलेली आहे. सरांच्या ऑनलाईन सोबतच निवासी बॅचेस पण त्या ठिकाणी आहेत, त्याची पण तुम्ही खात्रीपूर्वक हे करून तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर मित्रांनो, काळजी कसली करताय पुस्तकाची अजिबात करू नका. हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. 666 प्लस जम्बो पुस्तक नव्हे, घरदेतून वरती जाण्याचा यशोमार्ग, नवीन पूर्ण सुधारित लेटेस्ट 17वी आवृत्ती 2024, 666 प्लस जम्बो, 2004-2018 भाग 1 पोलीस भरती प्रश्नपत्र संच. प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण, द स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन, द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन. 43-2018 क्वेश्चन पेपर, 57-2017 57 पेपर, 2016 55 पेपर, 2014 50 पेपर भाग 1 मध्ये, आणि भाग 2023 80 पेपर, 2022 4 पेपर, आणि 2021 58 पेपर, आणि 230 संभाव्य सराव टेस्ट. एवढं भाग 2 आणि भाग 1 मध्ये भेटणार. दोन्ही पुस्तकं उपलब्ध झालेले मार्केटमध्ये मित्रांनो. सोबतच आगामी 2024-25 वर्षापर्यंत डेली चालू घडामोडी अपडेट्स व डेली सराव प्रश्नांचा स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत. याचबरोबर मित्रांनो, मागील सलग 10 वर्षामध्ये या पुस्तकातील सरासरी 70% 90% प्रश्न जसे तसे त्यावर आधारित आले आणि इथून पुढे सुद्धा येणार म्हणजे येणार खात्रीशीर. सर्व गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न, शॉर्टकट ट्रिक्स, स्पष्टीकरण, अतिशय महत्त्वाचे पुस्तक मित्रांनो. 440 ऑल PYQ प्रश्नपत्रिका, 180 प्लस टॉपिक वाईज सराव टेस्ट, 50 संभाव्य संपूर्ण सराव टेस्ट. पुस्तक मिळवण्याचं एक ठिकाण म्हणजे मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबे सर यांचं भारतीय प्रकाशन पुणे, जम्बो स्मार्ट बुक क्वालिटी ओरिएंटेड बेस्ट सेलर सिरीज.
आणि लक्षामध्ये यामुळे हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जा आणि तुम्ही फक्त पुस्तक मला लगेच देतील. त्याचबरोबर सर्वांचं आवडीचं पोलीस भरतीचं ग्रंथ म्हटलं तर हरकत नाही असं 45,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वगैरे सखोल विश्लेषण, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 व 40,000 नंतर आलेलं 45,000, लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण फुल्ली अपडेटेड एडिशन सर्व घेऊ शकता. 2004-2003 मध्ये झालेल्या 425 प्रश्नपत्रिकांचं विषयने सूक्ष्म घटकने स्मार्ट वर्गीकरण तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही पुस्तक खरेदी करून आपला अभ्यासाला गती देऊ शकता आणि आपलं स्वप्न साकार करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण राज्य राखीव पोलीस बल कोठे फॉर्म टाकणार, कोणता घटक ठरू शकतो, निर्णायक संपूर्ण SRPF घटक व जागा यांची माहिती नक्की एकदा पहा. अतिशय महत्त्वाची शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणारे चालक आसन, बॅट्समन आसन, त्याच्यानंतर आपला SC ST NTC वगैरे त्या कॅटेगरीचं बद्दल आसन, त्यानंतर इतर काय अपडेटेड आसन, त्यानंतर मग हे सगळं फॉर्म एकदा संपले का मग आपली त्याच्यानंतर सुरू होईल टेस्ट सिरीज, ऑफलाईन टेस्ट सिरीज सुरू होईल, ऑनलाईन दोन्ही पण टेस्ट सिरीज सुरू होतील आणि त्याच्यानंतर मग आपले क्लास तुमचे मार्गदर्शन, लेक्चर, चालता बोलता गुरुजी हे सगळे कार्यक्रम आपले या ठिकाणी चालू होणार आहे थोड्या दिवसामध्ये. आलं लक्षामध्ये? ठीक आहे, चालतंय मित्रांनो, भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय भारत.